सीमा सुरक्षित असल्याशिवाय पश्चिम बंगाल किंवा भारत सुरक्षित राहणार नाही असं ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं। वारंवार विनंती करूनही पश्चिम बंगालच्या तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी आवश्यक असलेली जमीन उपलब्ध करून दिली नाही। मात्र बंगालमध्ये भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर सीमा सुरक्षा बळकट करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या याकडे त्यांनी लक्ष वेधलं। अमित शाह यांनी आज पश्चिम बंगालमधील सिलीगुडी इथं सशस्त्र सीमा दलाच्या मुख्यालयात अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। जब तक घुसपैठ नहीं रोकती ना पश्चिम बंगाल सुरक्षित रह सकता है ना भारत सुरक्षित रह सकता है। और घुसपैठ रोकने की पूर्व शर्त है कि सीमा को पूरा सीमा पर बाढ़ को पूरा लगा दिया जाए। हम ममता बनर्जी के हाथ पैर जोड़कर थक गए, मगर हमें भूमि नहीं दी। एक बार उन्होंने आग्रह रखा, मैं उनकी ऑफिस में भी पहुंच गया कि ममता जी, वो भारतीय जनता पार्टी को जमीन नहीं देना है, बीएसएफ को देना है, आप कृपया दे दीजिए। हाँ बोला, मगर गई तब तक नहीं दी। आजच्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आमंत्रित करूनही त्या उपस्थित राहिल्या नाहीत। यावर शाह यांनी नाराजी व्यक्त केली। सुरक्षा दल म्हणजे एखादा राजकीय पक्ष किंवा विशिष्ट सरकारची एजन्सी नसते। ही अशी दलं आहेत जी असीम निष्ठा आणि कठोर परिश्रमातून देशाच्या सीमांचं रक्षण करतात। पक्षाची धोरणं किंवा सत्तेत कोणता पक्ष आहे याचा विचार न करता बंगालमधील असो वा केंद्रातील सर्व राजकीय पक्षांनी आपल्या सैनिकांशी जवळचे आणि सौहार्दपूर्ण संबंध राखले पाहिजेत असं ते म्हणाले। बंकिमचंद्र चॅटर्जींच्या वंदे मातरम या अजरामर कलाकृतीनं केवळ आपल्या स्वातंत्र्य लढ्याला गतीच दिली नाही, तर त्याला एक ध्येय आणि स्वतंत्र भारत कसा असावा याची एक दृष्टीही दिली। स्वतंत्र भारतानं सांस्कृतिक राष्ट्रवादाचा स्वीकार करूनच पुढे वाटचाल केली पाहिजे हे एका गाण्यातून आणि एका साहित्यकृतीतून त्यांनी अधोरेखित केलं। दुर्दैवानं स्वातंत्र्य आणि फाळणीनंतरही वंदे मातरमचा पूर्णपणे स्वीकार केला गेला नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली।